5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरेंचा एकत्र मोर्चा। हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा। राज ठाकरेंशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते 5 तारीख ठरली। संयुक्त मोर्चा काढण्यावर संजय राऊतांनी केलं स्पष्ट। ठाकरे बंधू मनानं एकत्र आलेलेच आहेत। मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत। मुंबई आणि मराठी माणसासाठी लढावं लागेल, संजय राऊतांचं सूचक विधान। पहिली ते चौथी हिंदी सक्ती करणं योग्य नाही, तिथे मातृभाषा महत्त्वाची, तर 5वी नंतर हिंदी शिकण्यास हरकत नाही, शरद पवार यांचं महत्त्वाचं विधान। मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार। मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामुळे मराठीच्या संवर्धनासाठी फायदा होणार। भाजप पदाधिकारी कार्यकर्ते हे जनतेत जाऊन सांगणार। कोर कमिटी बैठकीत ठरली रणनीती। शक्तीपीठ महामार्गाला का विरोध होतो हे समजून घ्यावं लागेल। शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधावरून शरद पवार यांची भूमिका। वारी संदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमींना भोवलं। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आणि झिशान सिद्दीकींचा पाठलाग केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडलं। आर्थिक नुकसान झाल्यानं भेटण्याचा प्रयत्न होता, चौकशीत माहिती समोर। आणि बुलढाण्यासह मेहकर आणि लोणारला पावसानं झोडपलं। अनेक शेतांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, अनेक घरांचीही पडझड। विरोध नाहीये भाषा म्हणून, पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही। गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे। याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत आहेत। खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेले आहे। सरकारसुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता ह्या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहेत नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे। या सादरीकरण जे करतायत सरकार, ह्याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवट भूमिका मांडली। तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे। काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे, त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत, मराठी भाषेतले तज्ञ। त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्रीवर चर्चा केल्यावर 7 तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं। राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती। मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ। 7 तारखेला हा विषय इथे संपला। मी तिथे उपस्थित होतो। त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले, काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात। ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला
आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली. ती 6 तारखेला केली. त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो. आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता 6 तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल. आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळे मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, रविवारी, आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो. माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात. तर म्हणून आपण 7 तारखेला घेतला आहे. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्यांशी, आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तर आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही. आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषेत म्हणून सहभागी होऊ. आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. त्याच्यामुळे 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते, आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं, त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाही आहे. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आत्ता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्यात, पण त्याच्यावर सकाळी 10 ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी. लोक लांबून येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील, त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील. त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी, आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजनसुद्धा करू. आम्ही असं ठरवलेलं आहे, हे आधी सांगितलेलं आहे, की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे, त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही 100 वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही.
संघर्ष नाही, निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू. राऊत साहेब, यापूर्वी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं या संदर्भातली चर्चा सुरू झाली त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला विसरून एकत्र यायला तयार आहोत. तर मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची सक्ती आणि त्याचा विरोध हे एक निमित्त किंवा हा एक योग आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी, मराठी भाषा अस्मिता या मुद्द्यावरही आणि राजकीय युतीसाठीही. बघा, हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाही आहे आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत. मी वारंवार सांगतो की आणि उद्धवजीसुद्धा सांगत आहेत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करीन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतेही व्हायरस नाहीत. आता आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलनात, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे. 7 तारखेला आम्ही काढणार होतो, 6 तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा. 6 तारीख गैरसोयीची आहे आषाढीनिमित्त अशी आमची भूमिका आहे. आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं. आता 5 तारखेला हे आंदोलन एकत्र होईल. राऊत सर, माझा विषय स्पेसिफिक आहे की मराठी भाषा अस्मिता हा दोन ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? ते मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकऱ्यांना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते, मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं. त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला. आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकऱ्यांनाच करावं लागेल.